सांगली हादरली. कृष्णा घाट परिसरात 20 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना. सांगली शहराला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णा घाट परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला असून या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मृत तरुणाची ओळख चैतन्य तोरणे, वय वर्ष 20, राहणार टिंबर एरिया, सांगली अशी आहे. कृष्णा घाट परिसरात त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून खुनामागील कारणांचा कसून तपास सुरू आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे तसेच सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला आहे. हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके विविध दिशांनी तपास करत आहेत. या निर्घृण हत्येमागील नेमके कारण काय, आरोपी कोण आणि याचा उलगडा पोलिसांच्या तपासानंतरच होणार आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर आमचे लक्ष असून अधिकृत अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. इथे कृष्णा घाटला आज सायंकाळी साधारणतः 6-6:30च्या सुमारास प्राथमिक माहितीनुसार चैतन्य तोरणे हा वय वर्ष 20 राहणार सांगलीतलं टिंबर एरियामधला आहे. त्याचा मर्डर झालेला आहे. आरोपींच्या शोधाकरता आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत. नक्की याचं कारण काय, कोणी केलेलं आहे हे तपासात लवकरच निष्पन्न होईल. पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत. LCBची टीमही आरोपी शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेली आहे. थँक्यू.